नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे सर्वांचे एमएससी मॅथवाला या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे। आज आपल्याला घ्यायचे 10वी गणित भाग 2 याच्यामधील काही महत्त्वाचे प्रश्न जे तुम्हाला बोर्डच्या एक्झामला येऊ शकतात। तर तुमच्यापैकी कोणी जर समजा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, खूप महत्त्वाचा आहे। याच्यातले काही ना काही प्रश्न येणारच तुम्हाला एक्झामला, तर ठीक आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चला व्हिडिओला सुरुवात करू। चला तर या ठिकाणी आपण पहिला प्रश्न घेऊ। काय पहिला प्रश्न की बाबा त्रिज्या अनुक्रमे 5.5 सेमी आणि 3.3 सेमी असलेली दोन वर्तुळे परस्परांना बाहेरून स्पर्श करतात, तर त्यांच्या केंद्रातील अंतर काढा। तर या ठिकाणी तुम्हाला वर्तुळ चॅप्टर शिकवताना मी सांगितलेले आहे की बाबा वर्तुळाच्या बाह्य स्पर्श वर्तुळाच्या केंद्रातील अंतर हे त्याच्या त्रिज्येच्या बेरजे एवढे असते। मग बाह्य स्पर्श वर्तुळे नाही, बरोबर आहे का, हे बाहेरून स्पर्श करतात एकमेकांना, मग त्याच्या केंद्रातील अंतर कसं राहणार आहे, त्याच्या बेरजे एवढे असणार आहे। क्लिअर झालं? ठीक आहे, चला तर पाहू मग आता इथे आपण हे पहा, एक केंद्र आहे, इथपर्यंत त्याची त्रिज्या पहिल्या वर्तुळाची त्रिज्या किती 5.5, नंतर काय येता 3.3, मग त्याच्या केंद्रातील अंतर काढायचं आपल्याला। तर मी काय आणू, त्याच्या त्रिज्येच्या बेरजे एवढं असणार। मग इथं पहा, येथे सरळ सरळ जो आपण मोठ्या वर्तुळाची त्रिज्या आहे ना ती r1 ने दर्शवू आपण। काय येते 5.5, नंतर जो वर्तुळ आहे त्याची त्रिज्या किती इथं समजा r2 ना मानू, काय ते 3.3 सेमी। क्लिअर? मग आता त्याच्या केंद्रातील अंतर काढायचं म्हणलं तर काय येणार आहे, केंद्रातील अंतर तर पाय की बाह्य स्पर्श वर्तुळाच्या केंद्रातील अंतर हे त्याच्या त्रिज्येच्या बेरजे एवढे असते, म्हणजे इथे येणार आहे r1 अधिक r2। मग आता पहा बघा, r1 किती 5.5 अधिक r2 किती 3.3, म्हणजेच काय आहे। आता इथं काय लिहिणार बरं तुम्ही, रिझन काय लिहू शकता, मी तुम्हाला सांगितलं की बाबा बाह्य स्पर्श वर्तुळाच्या केंद्रातील अंतर हे त्याच्या त्रिज्येच्या बेरजे एवढे असते। इथं ते रिझन तुम्ही लिहून टाकणार, बाह्य स्पर्श वर्तुळाच्या केंद्रातील अंतर हे त्याच्या त्रिज्येच्या बेरजे एवढे असते, इथं तुम्ही ते लिहिणार। ओके, मग आता बघा 5.5 अधिक 3.3 म्हणलं तर किती येणार आहे, 0.5 आणि 0.3 म्हणलं तर काय येणार आहे 0.8, 5 आणि 3 8। ओके, म्हणजेच पहा त्याच्या केंद्रातील अंतर किती आलं 8.8, किती आलं 8.8। समजलं तुम्हाला? ठीक आहे, ओके। चला समोरचा प्रश्न पाहू आपण। चला तर आता हा प्रश्न पहा, त्रिज्या अनुक्रमे 8 सेमी आणि 3 सेमी असलेली दोन वर्तुळे परस्परांना आतून स्पर्श करतात, तर त्यांच्या केंद्रातील अंतर काढा। मी याच्या अगोदर एक प्रश्न घेतला, काय बाह्य स्पर्शी वर्तुळे आणि त्याच्या केंद्रातील अंतर आपण काढलं, बट या ठिकाणी काय आतून स्पर्श करतायत एक वर्तुळे एकमेकांना, तर त्याच्या केंद्रातील अंतर कसं राहणार आहे, वजाबाकी एवढं राहणार आहे। बाह्य स्पर्शी वर्तुळे असेल त्याच्या केंद्रातील अंतर कसं राहणार आहे, त्याच्या त्रिज्येच्या बेरजे एवढे, आणि अंतःस्पर्शी वर्तुळे असेल त्याच्या केंद्रातील अंतर कसं राहणार आहे, त्याच्या त्रिज्येच्या वजाबाकी एवढे। एवढं क्लिअर झालं का तुमचं? ठीक आहे, चला तर पाहू आपण आता। तुम्ही समजून घेणार सगळेजण, अतिशय सोपं आहे, तुम्हाला एक्झामला विचारला जाऊ शकतो हा प्रश्न। हे बाय हे अंतःस्पर्शी वर्तुळे, काय अंतःस्पर्शी वर्तुळे। आता ह्या काय सांगितलं, त्रिज्या अनुक्रमे 8 सेमी, म्हणजे आता हा मोठा वर्तुळ आहे ना, त्या ठिकाणी मोठा वर्तुळ आहे, त्याच्या केंद्र म्हणजे तिची त्रिज्या किती 8 आहे समजा, आणि ते लहान वर्तुळ आहे हे, याची त्रिज्या किती आहे ठिकाणी समजा 3 सेमी, किती आहे 3 सेमी। ओके, हे मोठं वर्तुळ असणार आहे, इथं 8 सेमी म्हणून क्लिअर झालं। तर त्यांनी सांगितलं बाबा त्याच्या केंद्रातील अंतर किती, तर अतिशय सोपं आहे। मग इथं काय लिहिणार आहे आपण, येथे
R1 बरोबर 8 सेमी आणि R2 बरोबर 3 सेमी. एवढं क्लिअर का? तुम्हाला समजलं एवढं काय आहे काय नाही तर ठीक आहे. बाह्य स्पर्शी वर्तुळ असेल तर त्याच्या केंद्रातील अंतर हे त्याच्या बेरजे एवढे असेल आणि अंतःस्पर्शी वर्तुळ असेल त्याच्या केंद्रातील अंतर कसं राहणार, त्याच्या वजाबाकी एवढे असेल, त्रिज्येच्या वजाबाकी एवढे. क्लिअर? चला तर मग आता हे अंतःस्पर्शी वर्तुळ आहे ना, आतून स्पर्श म्हणजे काय, अंतःस्पर्शी वर्तुळ आहे. म्हणजे चला तर इथे बघायला येणार आहे केंद्रातील अंतर काय येणार आहे का, R1 वजा R2. मग आता बघा, आता इथे रिझन काय लिहिणार तुम्ही, अंतःस्पर्शी वर्तुळाच्या केंद्रातील अंतर. ठीक आहे, असं लिहिणार तुम्ही अंतःस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर त्यांच्या त्रिज्येच्या वजाबाकी एवढे असते, वजाबाकी एवढे असते. क्लिअर? अंतःस्पर्शी वर्तुळाच्या केंद्रातील अंतर हे त्याच्या त्रिज्येच्या वजाबाकी एवढे असते. आता बघा R1 किती टन, 8. किती आहे, 8 वजा R2 किती टन, 3. म्हणजे येणारे केंद्रातील अंतर बरोबर. मग मला सांगा 8 मधून 3 काढले किती राहिले, 5. इथं आला 5 सेमी. समजलं का? अतिशय महत्वाची प्रश्न घेतोय का आपण. क्लिअर होत आहे? ठीक आहे. चला आता आपण समोरचा प्रश्न पाहू. चला आता हा प्रश्न पहा काय आहे. आकृतीमध्ये बिंदू Q हा स्पर्श बिंदू आहे. जर PQ बरोबर 12, PR बरोबर 8 तर PS आणि RS किती, PS आणि RS किती. तर इथे ठीक आहे ना. तर मग आता पाहू आपण या ठिकाणी किती येणार आहे काय येणार. तर समजा या ठिकाणी काय दिलेली ती माहिती लिहून टाकू आपण. आपण म्हणू शकतो रेख PQ ही वर्तुळाची स्पर्शिका आहे. वर्तुळाची स्पर्शिका काय सांगितलं, रेख PQ ही वर्तुळाची स्पर्शिका आहे व रेख PS ही छेदिका आहे. एवढे स्टेटमेंट समजले तुम्हाला. PQ ही वर्तुळाची स्पर्शिका आहे आणि PS काय तर छेदिका आहे. मग तुम्हाला समजलं असेल की बाबा इथं प्रमेय कोणतं येणार आहे. इथं प्रमेय येणार आहे स्पर्शिका छेदिका प्रमेय. स्पर्शिका छेदिकाचे प्रमेय काय ते प्रमेय तर समजून घ्या. ते प्रमेय असं आहे, काय करायचं, ती स्पर्शिका का त्याचा वर्ग घेऊन घ्यायचा, PQ चा वर्ग. मग आता ते छेदिका आहे, छेदिकाचे दोन पार्ट आहे बरोबर आहे, काय PR आहे आणि एक PS आहे. तर काय करायचं इथं आपला PS गुणिला PR करून घ्यायचा, PS गुणिला PR. क्लिअर झालं का? मग इथं काय लिहिणार तुम्ही, स्पर्शिका छेदिका प्रमेय. स्पर्शिका छेदिका प्रमेय. एवढं समजलं तुम्हाला. मग चला तर पहा आता किती सोपं आहे. तर इथं PQ म्हणलं तर किती का, 12. तर 12 चा वर्ग बरोबर PS आहे का, नाहीये. PS आहे का बाबा. जर PQ बरोबर 12 आहे, PR दिलेलं आहे पॉइंट, PS काढायचं मला, PS काढायचंय. PS तसा गुणिला PR किती आहे, 8 आहे बरोबर. ठीक आहे. मग इथं बघा 12 चा वर्ग किती, 144 बरोबर PS गुणिला 8. आता हा 8 नाही का गुणाकारात केल्यावर भागाकारात, 144 भागिले 8 बरोबर PS. समजलं एवढं? ठीक आहे ना. मग आता एक इथे काय होणार आहे, PS बरोबर 8 1 8 किती उरले, 14 म्हणून 8 काढले 6, हे झाले 64. 8 8 64. 18 एकक
एकक म्हणू आपण हा 18 एकक. क्लिअर झालं. कायची किंमत आली आपल्याला? पीएच ची किंमत आली. आपल्याला काय काढायचंय? आरएस काढायचं. काय काढायचंय? आरएस. तर काही फरक पडत नाही ना भावड्या. इथं काय करू आपण आता? तुमचं हे सर्व झालेलं आहे पण फक्त रिव्हिजन म्हणून. समजा मला सांगा पी आर एस हे कसे एक रेषीय आहे ना. समजा आपल्याला पीएच ची किंमत काढली तर काय करावं लागतं आपल्याला? पीएस बरोबर पी आर अधिक आर एस. आणि इथे काय म्हणतो? एक रेषीय पी डॅश आर डॅश यस. क्लिअर झालं. मग आता या ठिकाणी म्हटलं पीएस बरोबर किती आहे? 18 बरोबर पी आर आहे का? नाहीये. पी आर आहे. पी आर आहे. पी आर किती? 8 आहे. किती आहे? 8 अधिक आर एस. आर एस दिलेलं आहे का? नाही. आर एस आपल्याला काढायचं आहे. इथं आर एस. एवढी स्टेप समजली का? इथे काय केलं आपण? स्पर्शिका छेदिका प्रमेय. स्पर्शिका छेदिकाचे प्रमेय लावला. मग काय केलं इथं की बाबा त्याच्यात किमती पुट केल्या 12चा वर्ग 144 बरोबर पीएस गुणिले 8. 8 इथे गुणाकार केल्यावर भागाकार. मग याच्यानुसार या ठिकाणी कॅल्क्युलेशन आलं 18. ठीक आहे. पीएस बरोबर आला 18. मग ह्या या ठिकाणी पीएस ची किंमत जर काढायची समजा पीएस आहे आपल्याकडे पण पीएस दोन भागापासून तयार झालेला कोणत्या? पीआर आणि आरएस. मग त्याला ऍड केलं आपण. पीएस बरोबर पीआर अधिक आरएस. पीएच ची किंमत 18 बरोबर पीआर ची किंमत 8. आरएस नाही दिलेला. आरएस आपल्याला काढायचं आहे. 8 इथे अधिक मध्ये केल्यावर वजा मध्ये 18 वजा 8 बरोबर आरएस. मग इथे येणारे आरएस बरोबर 18 मधून 8 काढले 10. इथे येणारे 10 एकक. समजलं? एवढा प्रश्न क्लिअर झाला तुमचा सर्वांचा? ठीक आहे. चला तर आता बघू आपण समोरचा प्रश्न. आता एक बघा चक्रीय चौकोन. चक्रीय चौकोनावर मला एक दोन प्रश्न जरी येतात पहा पेपरला एक दोन प्रश्न येतात तुम्हाला चक्रीय चौकोनावर. काय सांगितलं त्यांनी? चक्रीय चौकोन एबीसीडी मध्ये कोन ए बरोबर 120 तर कोन सी चे माप काढा. कोन सी चे माप काढा. मग चक्रीय चौकोन तुम्हाला माहिती आहे ना? चक्रीय चौकोनाचे प्रमाणित चक्रीय चौकोनाचे समुख कोन ते परस्परांचे पूरक कोन असतात. परस्परांचे पूरक कोन असतात म्हणजेच काय? समोरासमोरील कोनांची मापाची बेरीज ही 180 अंश असते. तर पहा कसं तर समजा रफमध्ये मी एकदा आकृती काढून दाखवतो तुम्हाला. काय सांगितलं त्यांनी? चक्रीय चौकोन एबीसीडी. समजा ए बी सी डी. त्यांनी दिलेला आहे कोन ए. कोन ए बरोबर किती दिलेला आहे? 120 अंश. तर त्यांचं म्हणणं काय पडलं? कोन सी चं माप किती? कोन सी चे माप किती? तर मी तुम्हाला आता प्रमेय काय सांगितलं की बाबा चक्रीय चौकोनाचे समुख कोन हे परस्परांचे पूरक कोन असतात. आणि समोरासमोरील कोनांच्या मापाची बेरीज किती असणार? मग 180 अंश असणार आहे. समजलं? ठीक आहे. चला तर पहा काय लिहायचं? एबीसीडी हा चक्रीय चौकोन आहे. ओके. मग आता हा चक्रीय चौकोन आहे म्हटलं तर चक्रीय चौकोनाचे समुख कोन कसे असतात? परस्परांचे पूरक कोन असतात. म्हणजेच काय या ठिकाणी काय येणार आहे? चक्रीय चौकोनाचे प्रमेय काय येणार आहे? मग इथे येणार आहे पहा कोन ए अधिक कोन सी बरोबर येणार आहे 180 अंश. आणि इथे काय लिहिणार तुम्ही? चक्रीय चौकोनाचे प्रमेय. चक्रीय चौकोनाचे प्रमेय. क्लिअर झालं का? ओके. मग कोन ए म्हणलं कोन ए बरोबर किती आहे? 120 अंश अधिक कोन सी बरोबर 180 अंश. क्लिअर झालं? चक्रीय चौकोनाचे समुख कोन परस्परांचे पूरक कोन असतात. हे 120 अधिक मध्ये केल्यावर वजा मध्ये हे कोन सी बरोबर 180 अंश वजा 120 अंश.
मग पावर इथं कोन सी बरोबर 180 म्हणून 120 गेले किती राहिले 60 अंश. क्लिअर झालं तुम्हाला सर्वांना समजलं ना. मी एकदा रिपीट करतो समजून घ्या. काय एबीसीडी हा चक्रीय चौकोन आहे. मग चक्रीय चौकोनाचे समूह कोण कसे असतात परस्परांचे पूरक कोण असतात म्हणजेच त्याच्या समोरासमोरील कोणाच्या मापाची बेरीज किती असते 180 अंश असते. मग कोण ए च्या समोर कोण आहे कोण सी. मग कोण ए अधिक कोण सी बरोबर 180 अंश बरोबर. मग मला आपल्याला माहिती आहे की बाबा कोण ए ची किंमत दिली तुम्हाला 120 अंश अधिक कोण सी बरोबर 180 अंश. हा 120 अधिक मध्ये इकडे आल्यावर वजा मध्ये कोण सी बरोबर 180 वजा 120. मग 180 म्हणून 120 काढला तर किती राहणार आहे की नाही 60 अंश. क्लिअर झालं का. ठीक आहे. जेव्हा टीएस आहे आणि आरक्यू हे काय करतंय वर्तुळाच्या बाह्य भागातील पी बिंदूमध्ये छेदू लागले बरोबर आहे का. मग आता त्या ठिकाणी काय येणार आहे जीवांच्या बाह्य छेदनाचे प्रमेय येणार आहे बरोबर. परंतु आपल्याकडे या सर्व किमती पाहिजे ना. ही पाहिजे ही किंमत पाहिजे ही किंमत पाहिजे पीएस पाहिजे पीटी पाहिजे पीक्यू पाहिजे पीआर पाहिजे बरोबर आहे का. चला तर मग आता पाहू आपण हे पाय पीक्यू आहे आपल्याला पीक्यू किती आहे 6 ठीक आहे. क्यूआर किती आहे 10 क्लिअर. नंतर पीएस सुद्धा 8 आहे का काय 8 आहे. तर आपल्याला टीएस काढायचे. मग आपण काय करू सर्वात अगोदर की बाबा इथं पीआर काढू. काय करू पीआर जर काढायचं म्हणलं तर काय येणार आहे पीक्यू अधिक क्यूआर बरोबर. पीक्यू अधिक क्यूआर का ही एक रेषीय लक्षात ठेवा पी डॅश क्यू डॅश आर. मग पीआर म्हणलं पीआर बरोबर पीक्यू किती 6 अधिक क्यूआर किती आहे 10 म्हणजेच काय येणार पीआर बरोबर 6 आणि 10 किती झाले 16 एकक किती होणार आहे 16 एकक. क्लिअर झालं. चला मग आता जीवांच्या बाह्य छेदनाचे प्रमेय. आता काय येणार आहे जीवांच्या बाह्य छेदनाचे प्रमेय. आकृती होणं समजायला पाहिजे कोणतं प्रमेय येणार तर ठीक आहे ना. चला मग इथं काय येणार आहे पीएस गुणिला पीटी बरोबर पीक्यू गुणिला पीआर. ओके. आता येणार आहे मित्र आपलं. मग मला सांगा पीएस बरोबर किती रेट 8 आहे गुणिला पीटी आहे का नाही पीटी नाही. पीटी आपल्याला काढायचे का ठीक आहे पीटी नाहीये. पीटी आपण अगोदर काढून घेऊ बरोबर. पीक्यू किती आहे 6 आणि गुणिला पीआर आता आपण काढला किती 16. क्लिअर झालं. मग हा 8 इथे गुणाकारात केल्यावर भागाकारात पीटी बरोबर 6 गुणिला 16/8 म्हणजेच काय येणार पीटी बरोबर 8 1 8 8 दुनी 16 आणि 6 1 6 6 दुनी 12 एकक. क्लिअर झालं. पीटी बरोबर किती आलं 12. मग आपल्याला काय काढायचं बरं आपल्याला काढायचंय टीएस. काय काढायचंय टीएस. तर निघणार आहे आता टीएस कसं तर पहा. आता इथे काय येणार आहे पीटी पूर्ण समजा पीटी आहे आपल्याकडे. पीटी दोन भागावरून तयार झालेला आहे कोणकोणत्या एक पीएस आणि एक टीएस. याला म्हणू शकतो आपण एक रेषीय पी डॅश एस डॅश टी. ओके. मग पीटी म्हणलं काय म्हणलं पीटी. मग पीटी म्हणल्यावर काय एकदा पीटी 12 आहे बरोबर. पीएस म्हणलं पीएस किती येता 8 अधिक टीएस 8 इथं अधिक मध्ये गेल्यावर वजा मध्ये 12 वजा 8 बरोबर टीएस. म्हणजे टीएस बरोबर 12 म्हणून 8 गेले 4 एकक. ओके मित्रांनो क्लिअर झाला ठीक आहे.